विद्यार्थी मित्रो, आज आपल्याला इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील 9व्या क्रमांकाचा घटक पाहायचा आहे. तो म्हणजे आश्वासक चित्र. या कवितेतून आपल्याला कवयित्री नीरजा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचे निरन्वय, वेणा, स्त्री गणेशा, त्यानंतर निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. हा झाला त्यांचा अल्पसा असा परिचय. परंतु या कवितेतून त्यांना काय सांगायचं आहे, त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला पुढे पाहायची आहे. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही एक चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केलेला आहे. या कवितेतून कवयित्री नीरजा यांनी या कवितेत लहान मुलांच्या खेळातून स्त्री पुरुष समानतेचे चित्र अतिशय चांगले रेखाटलेले आहे. स्त्री पुरुष समानता भविष्यात कधीतरी साकार होईल अशी आशा कवयित्रींना वाटते. म्हणून या कवितेतून आपले हृद मनोगत कवयित्रीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आपण अगोदर कविता वाचूया, नंतर कवितेचा अर्थ पाहूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटते तिला. चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणाली ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेल भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराशी झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. अशा प्रकारे ही कविता आहे. या कवितेतून कवयित्री नीरजा यांनी अतिशय स्त्री पुरुष समानतेचं भविष्यात काहीतरी चित्र साकार होईल असा आशावादी दृष्टिकोन या कवितेतून रेखाटण्याचा प्रयत्न कवयित्रीने केला आहे. तर पाहू आपण कवितेचा अर्थ.
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. या ठिकाणी कवयित्री आपल्या घरामध्ये बसलेली आहे आणि घराच्या खिडकीतून ती पाहत आहे की बाहेर एका ठिकाणी एक लहान मुलगी आडोशाला बसून आपला खेळ खेळत आहे. भातुकलीचा खेळ, भांडीचा तो खेळ खेळत आहे आणि ती मुलगी खेळ खेळण्यामध्ये तल्लीन झालेली आहे आणि त्या तल्लीन झालेल्या खेळामध्ये रंगलेल्या मुलीकडे लक्ष गेलं कवयित्रीचं. आणि ती कवयित्री काय म्हणते, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. मी तिला तेव्हापासून सारखं पाहतो की खूप वेळ झालं ती मुलगी खेळ खेळत आहे आणि माझ्या खिडकीतून मी तिला पाहत आहे. ते सर्व एक विचारमग्न झालेले खेळण्यामध्ये आणि ती खेळत आहे ही कवयित्री खिडकीच्या झरोक्यातून पाहत आहे. त्यानंतर ती काय करते, अतिशय बारकाईनं कवयित्री पाहत आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला. हळूच तिनं खेळभांडी हा खेळ खेळत आहे. त्या खेळभांड्यामध्ये बाहुली आहे आणि त्या बाहुलीला तिनं मांडीवर घेतलेलं आहे. एवढंच नाही तर अतिशय बारकाईनं सूक्ष्म दृष्टिकोनातून कवयित्री पाहते. एका हातानं थोपटते तिला मांडीवर, त्या बाहुलीला झोपवलेलं आहे तिनं. एका हातानं तिला थोपटतं आहे आणि एवढंच दुसऱ्या हातानं ती काम करत आहे. कोणतं काम करते, चढवते आधन भाताचं. भाताचं आधन ती गॅसवर चढवत आहे. त्या भातुकलीच्या खेळामध्ये गॅसचा सुद्धा समावेश आहे. भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर आणि ती मुलगी एका हातानं बाळाला थोपटते आहे आणि दुसऱ्या हातानं भाताचं आधन त्या गॅसवर चढवते आहे. म्हणजे दोन्ही कृती ती एकाच वेळी करत आहे आणि हे करणारी कृती कवयित्री त्या खिडकीच्या झरोक्यातून पाहत आहे. किती मग्न झालेली आहे. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. एक दृश्य त्या मैदानावर असं पाहायचं कवयित्रीनं आणि दुसरं दृश्य पाहतं तर मुलगा बाजूला मैदानावर चेंडू खेळत आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तो सुद्धा चेंडू खेळण्यामध्ये मग्न झालेला आहे. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात आणि तो मुलगा काय करतो त्याकडे अतिशय बारकाईनं कवयित्रीनं पाहिलं आहे. उंचवर तो चेंडू फेकत आहे आणि तो झेलत आहे. याकडे कवयित्रीनं त्याला पाहिलेलं आहे बारकाईनं. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगा चेंडू वर फेकतो आहे आणि तो कॅच करतो आहे. या कृतीकडं ती मुलगीसुद्धा पाहत आहे आणि झरोक्यातून कवयित्रीसुद्धा पाहत आहे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या आणि मग ती मुलगी आपल्या बाहुलीचा जो खेळ खेळत आहे ती बाहुली बाजूला ठेवते आणि त्या मुलाकडे जाते. मुलगा दाखवतो तिला आपली कसं पुन्हा एकदा आणि मुलाला आनंद वाटतो की ती मुलगी जवळ आल्याच्या नंतर तो पुन्हा आपला चेंडूवर फेकतो आहे आणि चेंडू फेकून त्याला झेलत आहे. हे जे झेलण्याचं कसब आहे, जी कलाकुसरी आहे ती तिला दाखवत आहे. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे आणि मुलीला वाटतं की बाबा हा मुलगा वर चेंडू टाकतो आणि झेलतो आहे, मग आपणही तसंच करावं म्हणून ती मुलगी म्हणते चेंडू दे माझ्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो. मुलाला आश्चर्य वाटतं, हसतं. तो म्हणतो की बाबा चेंडू फक्त मुलंच खेळतात, मुलीला खेळता येतं का. हा त्याचा संकुचित दृष्टिकोन आहे. आणि त्यावेळेस तो मुलीला पाहून हसतो आणि म्हणतो, मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. तो त्या मुलीला म्हणतो की तुला फक्त भाजी बनवता येते आणि तू भाजी बनव, तुला चेंडू फेकता येत नाही. त्यावेळेस ती मुलगी त्याला उत्तर देते. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. हे पाय, मला पाल्याची भाजी पण बनवता येते आणि चेंडू पण खेळता येते, दोन्ही कृती मला करता येतात. अशा प्रकारची उक्ती ती मुलगी ज्यावेळेस त्या मुलाला बोलते त्यावेळेस काय म्हणते ती मुलगी, पहा मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात आणि मुलाला आश्चर्य वाटतं आणि तो मुलगा तिच्या हातामध्ये चेंडू देतो की तू भाजी पण करू शकतेस आणि चेंडू पण वर टाकू शकतेस. मग उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून ती मुलगी पुन्हा उंच चेंडू वर फेकते आणि वर उंच गेलेला चेंडू पुन्हा खाली आला, नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत आणि त्या मुलीने सुद्धा तो चेंडू म्हणजे झेललेला आहे. जी कृती मुलांनी केलेली आहे तीच कृती मुलीने सुद्धा केली. आणि मग ते पाहून मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. मुलाला आश्चर्य वाटतं का मी जी कृती करतो तर मुलीला करता येणार नाही अशी त्याची समज होती. मात्र जेव्हा मुलीने चेंडूवर टाकला आणि तो कॅच केला त्यावेळेस आश्चर्य वाटलं. तशी हसून म्हणते ती आता तू. मग ती मुलगी म्हणते आता बाय मी ही कृती केलो, तू मला करून दाखव. कोणती कृती, की जी मी भाजीपाला करते, मी जे भाताचं आदण ठेवते, तुला करता येते का. कारण दोन्ही कृती मी करतो, भात पण मला ठेवता येतो आणि कॅच पण करता येते, तू ह्या कृती करशील का. तशी हसून म्हणाली ती आता तू, म्हणजे तू आता करून दाखव मला.
मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर आणि आता मुलाला आनंद वाटतो की बाबा मला पण करता येते, म्हणून तो मुलगा गॅसच्या समोर मांडी घालून बसतो आणि काय करतो पहा, दोन्ही हाताने दोन्ही हाताने थोपटत झोपवतो भावलीला प्रथम. आता त्याला माहीतच नाही ना, मुलीला जी कृती करता येते ते मुलाला करता येत नाही. तो काय करतो, एका हाताने थोपटण्यापेक्षा आपल्या मांडीवर भावलीला झोपवतो आणि प्रथम दोन्ही हाताने थोपटतो. मग शोधतो पातेलं भाजीसाठी, मग त्याला पातेलं त्या गॅसवर ठेवायचं आहे भाजीचं, मग पुन्हा तो पातेलं शोधतो आहे. मात्र ह्या दोन्ही कृती मुली अगोदरच करून ठेवतात, मात्र ते त्याला जमलं नाही. मग हळूहळू शिकेल तोही. मग ती मुलगी म्हणते काय हरकत नाही, आज पहिली वेळ आहे, आज नाही तर नाही उद्या तो शिकेल. आपलं कसब दाखवताना घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, खरोखरच एवढा उन्हाळा झालेला आहे, माथ्यावर ऊन तापलेलं आहे आणि ती मुलगी आपला संसार उन्हाच्या आडोशाला बसून मांडत आहे, खेळत आहे, तल्लीन झालेली आहे. आणि एवढंच नाही तर दोन्ही कामं करते ही अतिशय कटाक्ष नजरेनं ती कवयित्री पाहत आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे हे दोन्ही दृश्य. त्या ठिकाणी मुलगी भातुकलीचा खेळ खेळत आहे, मुलगा चेंडू खेळत आहे. या दोघांचा जो संवाद आहे तो संवाद अतिशय बारकाईनं कवयित्री आपल्या खिडकीतून पाहत आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. कवयित्री म्हणते आज जरी हा मुलगा आणि मुलगी एकत्र आले नाहीत, एका दोघांचे विचार एकत्र झाले नाहीत, तर उद्या मला अशी आशा आहे की हा मुलगा आणि ही ती मुलगी एकत्र येतील आणि उद्याचा माझ्या भारताचं चित्र काय होतील, एकत्रित करतील असं तिची आशा आहे. म्हणून जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, खरोखरच या ठिकाणी क्रिकेट, कबड्डी, खो खो असे अनेक खेळ खेळले जातात. त्या ठिकाणी हा मुलगा आणि ती मुलगी एकत्र येऊन खेळ खेळत आहेत. आज नाही तर नाही उद्या तरी ते यशस्वी होतील आणि उद्या तरी माझ्या जीवनामध्ये हे एकत्र येऊन चांगल्या प्रकारे खेळ खेळतील अशी अपेक्षा कवयित्रीला व्यक्त करायची आहे. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात ही भातुकली खेळ मुलगी खेळत आहे. मग त्या भातुकलीच्या खेळातून ती उद्याच्या वास्तव जीवनामध्ये प्रवेश करताना खरोखरच ती ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी शिकल अशी अपेक्षा त्या कवयित्रीला आहे. हातात हात असेल दोघांचाही, आणि ज्यावेळेस भातुकलीचा खेळ संपल्यावर खऱ्या वास्तव जीवनामध्ये मुलगा आणि मुलगी येतील त्यावेळेस यांचा हात तिच्या हातामध्ये, तिचा हात याच्या हातामध्ये असेल, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. म्हणून या दोघांच्याहीकडं बाहुलीसुद्धा विसावेल आणि चेंडूसुद्धा जोडीने विसावेल हे एक आशावाद, असं आश्वासक चित्र या कवयित्रीला या कवितेतून व्यक्त करायचं आहे. आणि अशा प्रकारचा आशावाद उद्या तरी स्त्री पुरुष समानता आमच्या देशामध्ये नांदेल आणि हा मुलगा आणि मुलगी एकत्र गुण्यागोविंदाने चांगल्या प्रकारे खेळ खेळतील अशा प्रकारची अपेक्षा या कवितेतून कवयित्रीला व्यक्त करायचं आहे. आणि ही कविता निरर्थकांचे पक्षी या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूत. याच्यावरचा ग्रहपाठ तुम्हाला नंतर दिला जाईल.